अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। धानोरा येथील श्री शंकरराव देवराव कुऱ्हाडे यांचे सुपुत्र माननीय श्री बालाजीराव शंकरराव कुऱ्हाडे यांचे 101 मीडियम रेजिमेंटमध्ये 22 वर्ष अविरत व प्रामाणिक देशसेवा करून हवालदार या पदावर सेवानिवृत्त झाल्याबद्दल धानोरा येथे धानोरा ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमामध्ये देशसेवा करून सेवानिवृत्त झालेले जवान बालाजीराव शंकरराव कुऱ्हाडे यांचा सत्कार करण्यात आला। कॅप्टन किशनराव कपाळे, माधव केते सेवानिवृत्त सैनिक, रामकिशन मानसपुरे सेवानिवृत्त सैनिक वैजनाथ किडे, गणपतराव पांडागळे सेवानिवृत्त मुख्याध्यापक शिराढोण, शंकरराव देवराव पाटील कुऱ्हाडे, शेषबाई शंकर कुऱ्हाडे, संजय शंकर पाटील कुऱ्हाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबूराव लंगडापुरे, लोकप्रिय माजी जिल्हा परिषदेच्या सदस्या तथा भाजपा जिल्हा सरचिटणीस पूनम राजेशजी पवार, सजीराव देशमुख नरगलकर, शिवराज पाटील होठाळकर, माणिक लोहगावे, संभाजी पाटील भिलवंडे, भास्कर पाटील भिलवंडे, नागठाणे बालाजी पत्रकार माधव कोरे, श्याम पाटील चोंडे तसेच गावकरी मंडळी। कार्यक्रमाचे अध्यक्ष शंकर बसवंतराव पाटील, सरपंच गंगूताई संजय पाटील कंदुरके, उपसरपंच चंद्रकलाबाई गजगले व सर्व ग्रामपंचायत सदस्य परमेश्वर पाटील धानोरकर, संजय पाटील कंदुरके, सामाजिक कार्यकर्ते यशवंतराव पाटील कुऱ्हाडे, बाबाराव गुरुजी, शिवाजी पाटील, रमेश पाटील, दिगंबर पाटील कुऱ्हाडे, प्रकाश पाटील कुऱ्हाडे, चंद्रशेखर पाटील कुऱ्हाडे, प्रकाश पाटील कंदुरके, इरवंत पाटील कंदुरके, माजी सरपंच कोंडाबाई कंदुरके, जयवंतराव पाटील, संभाजी पाटील, बालाजी हवगीराव पाटील, मारुती बापूराव कंदुरके, बाबाराव डेपाळे, यंकटराव गजले, माजी सरपंच यंकटराव बोडके, रावसाहेब वाघमारे, निवृत्ती वाघमारे, शशीराव भेंडेकर, गणपती वाघमारे, नारायण महाजन वाघमारे, कैलास बेंडेकर, राजू बेंडेकर, रामाजी वाघमारे व अन्य मान्यवर मंडळी उपस्थित होते। कुऱ्हाडे परिवाराच्या वतीने देखील सत्कार करण्यात आला। यावेळी सर्व मान्यवर मंडळाने सेवानिवृत्त जवान बालाजीराव शंकरराव कुऱ्हाडे यांना शुभेच्छा दिल्या। प्रतिनिधी हनुमंत चंदनकर, नांदेड। आभारी आणि जे आज सत्कार सोहळा जे साजरा म्हणजे सन्मान केला आमच्या पूर्ण गावाल्यांनी, प्रमुख पाहुण्यांनी सन्मानपूर्वक त्यांचं आणि त्यांचे माझ्या परिवारातर्फे माझ्या परिवारातर्फे त्यांचं खूप खूप धन्यवाद। आणि मी 22 वर्षे सेवा करून सेवानिवृत्त झालो स्वइच्छेने। तर मी एवढंच माझं एक म्हणणं आहे की जे गावातील जे युवा थोर आहेत, जे अकॅडमीला आजकाल ट्रेनिंग करायलेत, ज्यांनी गावामध्ये स्वतः रनिंग वगैरे करायत, त्यांनी आपलं जे आपल्याला जे वाटते पोलीस सेवा, त्या आर्मी सेवा जॉईन करावी। बाकी मी जास्त काही बोलणार नाही तरी आणि काही ठरलं नाही, मी बघणार आहे सिव्हिल गव्हर्नमेंट जॉब। बाकी आणि काय तेवढा प्लॅन केला नाही, बघू पुढे चालून। काय संदेश आजकाल समजायलाच माहित आहे की संदेश द्यायचे त्यांना माहित आहे पुढे काय करायचे काय नाही आजच्या युवा पिढीला। तरी माझा एक संदेश आहे, व्यसनमुक्त राहा, अभ्यास करा, घरच्यांची काळजी घ्या, आईवडिलांचे पुढे जाऊ नका। बाकी आपलं जे नोकरी करायची आहे, ते जॉब करायचा आहे, स्वइच्छेने करा। बाकी एवढंच एक विनंती आहे, जो व्यसनमुक्त व्हा। कोणाच्या म्हणजे जे व्यसनमुक्ती जे माणसं आहे ते परिवार आहे दुसरा त्यांच्या सोबती राहू नका। आपण अभ्यास करा, मेहनत करा। या बातमी इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।